याचे दायित्व तुझ्याकडे आहे। या नाथ संप्रदायाचा प्रथम नाथ होण्याचा सन्मान तुला मिळाला आहे। गुरुदेव, ह्या पुढचा प्रत्येक क्षण हा नाथ परंपरेचा विस्तार करण्यासाठी मी व्यतीत करेन। श्री महादेवांनी पाहिलेले शाबरी विद्येचे महान स्वप्न मी पूर्ण करेन। सज्जनांचे रक्षण आणि दुरितांचे निर्दालन करेन। धर्माचे बल आणि तेज वाढेल हाच माझा प्रयत्न असेल। आता इथून तू प्रस्थान कर आणि सप्तशृंगी गडावर भगवती देवीचे दर्शन घे। तिथपर्यंत पोहोचताना वाटेत जी तीर्थक्षेत्रे आहेत त्यांचे तू दर्शन घे। सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन मी तिला काय सांगू गुरुदेव? सप्तशृंगी सप्तशृंगी हे आदिशक्तीचेच प्रतिरूप आहे। नाथ परंपरेचा पाया रोवताना तिचे आशीर्वाद घेऊनच या कार्याला सुरुवात करशील। जशी आपली आज्ञा गुरुदेव। अच्छिंद्र, नुसता आशीर्वाद घेऊन चालणार नाही। पुढील कार्यासाठी अनंत शक्तीचे सहाय्य तुला लागेल। त्या शक्तीसह तिने तुला सहाय्य करावे अशी तिला प्रार्थना कर। आता विलंब नको, प्रस्थान कर। गुरुदेव, आता आपले दर्शन पुन्हा कधी? तू स्मरण कर, मी तिथेच असेन। महादेवांनी तुला दर्शन दिले। सर्व मंगल हो। येतो गुरुदेव। थांब। ही झोळी आहे, काही घेण्यासाठी नाही तर समस्त सृष्टीला देण्यासाठी आहे। ही परिधान कर।
अलग निरंजन, अलग निरंजन, हो अलग निरंजन, अलग निरंजन, हो अलग निरंजन। गुरुवर हो मच्छिंद्रना, गुरुवर हो मच्छिंद्रना, नर हर हो मच्छिंद्रना, शिव हर हो मच्छिंद्रना, देव मच्छिंद्रना, गुरुवर देव मच्छिंद्रना, गुरुवर सुरवर हो मच्छिंद्रना, गुरुवर हो मच्छिंद्रना, नर हर हो मच्छिंद्रना, शिव हर हो मच्छिंद्रना, देव मच्छिंद्रना, गुरुवर देव मच्छिंद्रना, गुरुवर हे भगवती, हे आदिशक्ती, हे जगन्माते, माझे सद्गुरु श्री दत्त महाराज यांच्या आदेशानुसार मी फार मोठी यात्रा करत इथे आलो आहे. तुला सर्व ठाऊक आहेच, परंतु तू मला दर्शन देऊन माझी इच्छा पूर्ण करावी अशी मी तुला प्रार्थना करतो. हे माते, तू जोवर मला दर्शन देत नाहीस तोवर मी अन्न जल न घेता तुझ्या समोर बसतो आहे. हे भगवती महामाया, हे दुर्गा, हे शिवा, सर्व प्रकारचे मंगल करणारी तू मंगलदायिनी आहेस. स्वस्थ चित्ताने चिंतन केल्यावर बुद्धी प्रदान करणारी तू कल्याणदायिनी आहेस. सर्व प्राण्यांचे भय दूर करून
त्यांचे रक्षण करणारी तू जगन्माता आहे. पूर्व दिशेला इंद्रशक्ती, अग्निकोणात अग्निशक्ती, दक्षिण दिशेस वाराही, नैऋत्य दिशेत खड्गधारिणी, पश्चिम दिशेस वारुणी, वायव्य दिशेस मृगावर स्वार होणारी. हे माते, तूच दुर्गा, तूच क्षमा, तूच शिवा, तूच धात्री, तूच स्वाहा आणि तूच स्वधा. तू सर्वत्र व्यापून आहेस. तुला माझा नमस्कार आहे. तू मला ज्ञान दे, यश दे, विजय दे. हे जगन्माते, या सृष्टीत जो अज्ञानाचा अंधकार आहे तो तू दूर कर आणि ज्ञान प्रदान कर. देवी, तूच संध्या, सावित्री आणि परम जननी आहेस. या ब्रह्मांडाला तू धारण केले आहेस. तूच सृष्टीचे पालन करतेस आणि तूच संहार करतेस. तूच महाविद्या, महामाया, महामेधा, महास्मृती. तूच मोहरूपा, महादेवी आणि महासुरी. तूच महाभयंकर कालरात्री, महारात्री. तूच श्री ईश्वरी आणि बुद्धी. परा अपरा ह्यांच्याही वर असलेली तू साक्षात परमेश्वर. साक्षात भगवंतालाही तुझी स्तुती करणे शक्य नाही माते. हे भगवती सप्तशृंगी देवी, तू सर्व जगाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्याचे कारण आहेस. सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी तू मोक्षदायिनी आहेस. तू मला दर्शन दिलेस, त्यामुळे मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. माते, माझा नमस्कार स्वीकार कर. मच्छिंद्र, माझ्या या पवित्र स्थानी तू प्रथमच आलायस. तुझी काय इच्छा आहे? माते, प्राचीन वेद मंत्रांप्रमाणे मी शाबरी मंत्रांची निर्मिती करू इच्छितो. ह्या शाबरी मंत्रांमुळे मनुष्य निर्भय होईल, त्याचे सर्वार्थाने कल्याण होईल. एवढेच नव्हे तर त्याचे सदैव सर्व अशुभ शक्तींपासून रक्षण होईल. परंतु अशा शाबरी मंत्रांची निर्मिती करणे सोपे नाही. त्याला तुझा आशीर्वाद हवा आहे. त्यामुळे माते, माझी ही इच्छा पूर्ण करावी अशी माझी प्रार्थना आहे.
मच्छिंद्र, तू योग्य दिशेने चालला आहेस. साक्षात आदिशक्ती तुझ्या सोबत आहे. ती जे सांगते आहे त्यावर श्रद्धा ठेवून तू पुढे जात राहा. सृष्टीचे कोणतेही रहस्य जगन्मातेपासून लपलेले नाही, कारण तिच्यातच सर्व सामावलेले आहे. तुला ज्या सिद्धी प्राप्त करायच्या आहेत त्यासाठी तिला तुझ्यावर प्रसन्न करणे आवश्यक आहे. तिच्या आज्ञेत राहून जे इच्छित आहे ते प्राप्त करून घे. देवी, हा भव्य वृक्ष कसला आहे? मी आजवर असा वृक्ष नाही पाहिला. मच्छिंद्र, या वृक्षाचे नाव नाग अश्वत्थ आहे. माते, परंतु हा असा का आहे? सामान्य दृष्टीला हा वृक्ष दिसणं शक्य नाही. श्री दत्त महाराजांच्या आशीर्वादाने तुला जी दिव्य दृष्टी प्राप्त झाली आहे त्यामुळे तुला हा वृक्ष दिसतो आहे. माते, परंतु ह्या भव्य वृक्षाच्या फांद्यांवर कोण कोण बसले आहे आणि माझ्याकडे ते असे रागाने का बघत आहेत? मच्छिंद्र, या वृक्षावर भैरव, वेताळ, डाकिणी, यक्षिणी, चामुंडा आणि वीरभद्र असे अनेक देवता बसले आहेत. तुला माझ्याकडून जो आशीर्वाद हवा आहे तो मिळवण्यासाठी तुला आधी यांना प्रसन्न करून घ्यावं लागेल.